हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रियंका संतोष खरात. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जी माझी आत्मकथा आहे, जे पुस्तक आहे, या पुस्तकामार्फत मी सर्वांसमोर त्यांचे कार्य त्यांची जीवनशैली आणि त्यांचं संघर्षमय जीवन सर्वांसमोर सांगत आहे माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून. पण कसं आत्तापर्यंत माझे 15 भाग झालेले आहेत. 16वा भाग सुरू आहे, राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स. तो भाग खूप मोठा आहे, त्याच्यामुळे लवकरच तो भाग संपणार नाही आहे. हा भाग जवळपास बाबासाहेब आणि गांधीजी यांच्या चर्चेवर हा भाग आहे. तर तुम्ही हा माझा राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स हा पूर्ण भाग बघावा. बस आता आपण स्टार्ट करूयात नेक्स्ट व्हिडिओ. शेवटी याही मदतीचा अवधी संपुष्टात आला. आमची तोडजोड होऊ शकत नाही असे मायनॉरिटी कमिटी पुढे मी मॅकडॉनल्ड समोर उद्या आपल्याला पुन्हा रडगाणे गावे लागेल या विचाराने आम्ही प्रत्येकाला शर्मिंदे करून टाकले. ही लज्जास्पद आपत्ती टाळावी व आजचे मरण उद्यावर ढकलावे म्हणून सरोजिनी नायडूबाईंनी एक युक्ती सुचवली. पंजाबचा प्रश्न मध्यस्थाच्या कमिटीकडे सोपवण्यास आपण सर्वांना तयार व्हावे व इतर प्रश्न सुटण्याच्या बेतात आहेत असे जाहीर करून हा शमशेरचा प्रश्न टाळावा असे बाईचे म्हणणे पडले. पण शीख व मुसलमान यांचा वांदा उत्पन्न झाला. ते म्हणाले, आम्ही या गोष्टीवर विचार करू, मग सांगतोय. ही वाटाघाट होईपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. म्हणून पुन्हा 11 वाजता म्हणजे 3 तासांनी सर्वांनी जमावे व मध्यंतरी मुसलमानांनी व शीखांनी पंजाबबद्दलच्या सरोजिनीबाईंच्या सूचनेचा विचार करून आपापला निर्णय जाहीर करावा असे ठरले. त्याप्रमाणे रात्री 11 वाजता आम्ही एकत्र जमलो. पण याही प्रसंगी पंजाबच्या वतीने मला एक सूचना पुढे आणावी लागली. ती मी जर प्रसंगी आली असती तर आधीच स्वतः स्वस्थ का बसला असा उपदेश मला ऐकायला मिळाला असता. म्हणून मी आधीच सांगितले की जे मध्यस्थ अगर लवाद मंडळ पंजाबचा निर्णय देण्यासाठी तुम्ही नेमलात, त्या लवाद मंडळातील सभासदांना पंजाबमधील अस्पृश्यांचा प्रश्न लक्षात घेऊन मग हिंदू, मुसलमान व शीख यांच्या संबंधीचा निर्णय देण्यासंबंधी तुम्ही स्पष्ट सूचना देऊन ठेवाव्यात. नाहीतर लवाद मंडळाच्या निर्णयाला विरोध करण्यास आपण मला भाग पाडाल. पण माझ्या या सूचनेचा विचार करण्याची वेळच मुळीच इतर प्रतिनिधींनी येऊ दिली नाही. पंजाबचा प्रश्न सोडवण्यासाठी लवाद नेमाव ही सरोजिनीबाईंची मूळ योजना जगाच्या जागी विराम पावली. शीखांचे प्रतिनिधी आणि डॉक्टर पुंजे व मालवीय वगैरे हिंदू महासभेचे प्रतिनिधी यांनी मध्यस्थ मंडळींची सूचना मान्य केली. पण या मध्यस्थ मंडळाच्या सभासद राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्समधून निवडण्यात यावेत या सरोजिनीबाईंच्या व गांधीजींच्या योजलेल्या शीखांनी व हिंदूंनी हरकत घेतली. उलट लवाद मंडळांचे सभासद मधील सभासदपैकी असेल पाहिजेत, बाहेरचे आम्हास नकोत असा मुसलमानांनी आग्रह धरला. शीखांना व म्हणजे मालवीयांना अशी भीती पडली की जर राटे परिषदेतून मध्यस्थांची निवड केली तर गांधी व स्रूप यांची नावे पुढे येतील व मुसलमानही त्यांच्या मध्यस्थीला मान्यता देतील. गांधीजीच्या सप्रूचा ओढा व मुसलमानाकडे असल्यामुळे त्यांचा निर्णय शीखांना व हिंदूंना हितावह होणार नाही. या धास्तीमुळे शीखांनी व हिंदूंनी ही योजना मान्य केली नाही. गांधीजीविषयी हिंदू महासभावाल्यांनी व त्यांच्या नादी लागून शीखांनी हा एक प्रकारचा अविश्वासच प्रकट केला आहे. या विचाराने गांधी भक्त व काँग्रेस मतवादी हिंदू प्रतिनिधीत बरीच खळबळ उडाल्याचे समजले. ते काही असो, पण 11 वाजता आम्ही जमलो व 12:30 वाजता निराशा होऊन परत फिरलो. ही गोष्ट मात्र निश्चित घडली. त्याचप्रमाणे जाता जाता आम्ही असेही ठरवले की शेवटी काही तडजोड न होता आपल्याला उद्या कमिटीपुढे जावे लागणार. ही खरोखरच खेदाची व शरमेची गोष्ट आहे. पण वितुष्ट वाढेल असले तरी आपल्या अयशस्वी प्रयत्नाची हकीकत सांगताना कमिटीपुढे आपण भाषण करू नये. पण हा आपासातील करार गांधीजींनीच आधी मोडला. दुसऱ्या दिवशी मी मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मायनॉरिटी सब कमिटीपुढे भाषण करताना इतरांना चीड येईल अशी अप्रासंगिक व अनावश्यक विधाने गांधीजींनी केली. गांधीजी म्हणाले की माझा प्रयत्न फसला व पुन्हा प्रयत्न करून पाहण्याची माझी इच्छा नाही. शिवाय ते असे म्हणाले की जाती विशिष्ट प्रश्नाची तडजोड होणे न होणे हा काही महत्त्वाचा प्रश्न नाही. एवढेच बोलून ते थांबले असते तर काही हरकत नव्हती. पण ते आणखी पुढे म्हणले की राऊंड टेबल कॉन्फरन्सला आलेले प्रतिनिधी हे सरकारने निवडलेले सरकारचे बगलबच्चे आहेत व म्हणून त्यांच्याशी तडजोड मला करता आली नाही. गांधीजीचे हे विधान इतके खोडसाळपणाचे, इतरांना बुद्धी पुरस्पर अपमान करणारे व संतापजनक होते की त्याबद्दल त्यांचा
खरपूस समाचार घेतल्याशिवाय मला गत्यंतरच उरले नाही. सर शफी सर पेट्रो वगैरे प्रतिनिधी जरा सौम्य शब्दात गांधीजींनी कान उघडणी केली, पण माझी निर्भडी व प्रखर टीका त्यांना विशेष जाणवली. त्यांच्यावर अशी कठोर टीका मी जाहीरपणे केली नसती, पण गांधीजींची एकंदर वागणूक इतकी संतापजनक होती की त्यावेळेस त्यांना तसे साडेतोड उत्तर मी दिल्याशिवाय माझ्याने राहवलेच नाही. माझ्या त्या प्रसंगीच्या टीकेचा व भाषणाचा हिंदुस्थानात शक्य तितक्या विपर्यास करण्यात येईल हे मी जाणून आहे, पण एरवी तरी माझ्या विरोधात करण्यात येणाऱ्या कोलाहलात माझ्या टीकाकारांनी न्याय अगर समतोल बुद्धी कधी दाखवली आहे? गांधीजींचे सर शरीफचे व माझे भाषण ऐकल्यानंतर मॅकडोनाल्डने देखील गांधीजींची सपाटून हजेरी घेतली आणि कमिटीचे काम तूर्त तहकूब ठेवल्याचे जाहीर केले. त्यानंतर हिंदुस्थानाच्या स्टेट सेक्रेटरी. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया कळवा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया. थँक्यू.